महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका परीक्षेच्या तयारी करणाऱ्या सर्व परीक्षार्थींचे या विशेष पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत। आज आपण महिला व बालविकास विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेत हमखास गुण मिळवून देणारा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे लसीकरण वेळापत्रक लहान मुले आणि मातांसाठी। सर्वप्रथम आपण गरोदर मातांच्या लसीकरणाबद्दल जाणून घेऊया। गरोदरपणात मातेला आणि होणाऱ्या बाळाला धनुर्वात तसेच घटसर्पापासून वाचवण्यासाठी टीडी म्हणजेच टिटॅनस आणि ॲडल्ट डिप्थेरियाची लस दिली जाते। यात पहिली लस गरोदरपणाचे निदान जितक्या लवकर होईल तितक्या लवकर दिली जाते। त्यानंतर बरोबर 4 आठवड्यांनी किंवा 1 महिन्याने दुसरी टीडी लस दिली जाते। जर गेल्या 3 वर्षात गरोदर असताना 2 टीडी लस घेतलेल्या असतील तर या गरोदरपणात फक्त 1 टीडी बूस्टर डोस दिला जातो। आता पाहूया नवजात बालकांसाठीचे लसीकरण वेळापत्रक। बाळ जन्माला आल्यावर लगेच म्हणजे 24 तासांच्या आत 3 महत्त्वाच्या लसी दिल्या जातात। पहिली BCG, जी बालकांना क्षयरोगापासून वाचवते। दुसरी म्हणजे जन्माच्या वेळचा पोलिओचा डोस, ज्याला आपण OPV0 डोस म्हणतो। आणि तिसरी म्हणजे हिपॅटायटिस बी चा जन्माच्या वेळचा डोस, जो काविळीपासून संरक्षण करतो। बाळ 6 आठवड्यांचे झाल्यावर त्याला पोलिओचा पहिला डोस, रोटाव्हायरसचा पहिला डोस जो अतिसारापासून वाचवतो, आणि पेंटाव्हलेंटचा पहिला डोस दिला जातो। पेंटाव्हलेंट ही 5 आजारांवर चालणारी अत्यंत महत्त्वाची संयुक्त लस आहे, जी घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटिस बी आणि हिमोफिल्स इन्फ्लुएन्झा टाईप बी पासून बाळाचे रक्षण करते। याचवेळी FIPV म्हणजेच पोलिओचे इंजेक्शन आणि PCV म्हणजेच न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचा पहिला डोस दिला जातो, ज्यामुळे न्यूमोनिया आजाराला प्रतिबंध होतो। बाळ 10 आठवड्यांचे झाल्यावर त्याला पोलिओचा दुसरा डोस, पेंटाव्हलेंटचा दुसरा डोस आणि रोटाव्हायरसचा दुसरा डोस दिला जातो। त्यानंतर बाळ 14 आठवड्यांचे झाल्यावर पोलिओचा तिसरा डोस, पेंटाव्हलेंटचा तिसरा डोस, रोटाव्हायरसचा तिसरा डोस आणि सोबतीला FIPV आणि PCV व्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जातो। बाळ 9 महिने पूर्ण झाल्यावर त्याला गोवर आणि रुबेला प्रतिबंधक पहिली लस म्हणजेच MR1 दिली जाते। यासोबतच PCVचा बूस्टर डोस आणि अंधत्व टाळण्यासाठी व्हिटॅमिन A चा पहिला डोस दिला जातो। पुढे बाळ 16 ते 24 महिन्यांचे असताना त्याला MR चा दुसरा डोस, DPTचा पहिला बूस्टर डोस, पोलिओचा बूस्टर डोस आणि व्हिटॅमिन A चा दुसरा डोस दिला जातो। शेवटी बाळ 5 ते 6 वर्षांचे असताना त्याला DPTचा दुसरा बूस्टर डोस आणि मुले 10 व 16 वर्षांची झाल्यावर टीडीची लस दिली जाते। मुख्य सेविका म्हणून अंगणवाडी क्षेत्रात काम करताना हे लसीकरण वेळापत्रक अचूक माहीत असणे कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे। मित्रांनो, या विषयाशी संबंधित तुमचे काही प्रश्न, शंका किंवा अडचण असल्यास कृपया खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। तसेच आगामी काळात तुम्हाला कोणत्या शैक्षणिक विषयांवर माहिती ऐकायला आवडेल हे देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहून आम्हाला कळवा। जर तुम्हाला आजची माहिती अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मुख्य सेविका परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। समजा तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली नसेल किंवा यात काही सुधारणा सुचवायच्या असतील तर तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या। तुमचे अभिप्राय आम्हाला आमचे पॉडकास्ट अधिक उत्तम बनवण्यासाठी मदत करतील। भविष्यात अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या आणि ICDS अभ्यासक्रमाच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।